आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहे हॉटेल स्टार. इथं राजधानी स्पेशल बरेच गोष्टी मिळतात. आपण लास्ट टाइम मिसळची व्हिडिओ केली तर त्याला भरभरून प्रतिसाद भेटला होता. तर लोकांच्या आग्रह खातर आपण आज पुन्हा एकदा आलेलो आहे. तर यांच्याकडे स्पेशल आहे ना, राजधानी स्पेशल चिकन बिर्याणी मिळते. तर आपल्यावर हॉटेलचे मालक आहेत. नमस्कार साहेब. नमस्ते. तर हॉटेलच्या मालकांवर त्यांच्या मातोश्री पण आहेत. त्यांच्या व्यवसायाला खूप मोठा हातभार आहे त्यांचा. म्हणजे व्यवसायाचे आधारस्तंभ म्हटले तरी काय वावगं नाहीये. तर आपण थोडी माहिती घेऊया. मी आकाश नानवरे, हॉटेल स्टार फूडचे मालक. तर पाठीमागच्या वेळेस आपण राजधानी स्पेशल मिसळच्या आपण रेसिपी करून दाखवली होती तुम्हाला. तर साहेबांनी सांगितल्या पद्धतीने त्याला आम्हाला रिस्पॉन्स चांगला मिळाला. तर आता त्याच पद्धतीने आम्ही तुम्हाला राजधानी स्पेशलची चिकन दम बिर्याणी करून दाखवतोय. तर हे करून दाखवत असताना याच्यामध्ये जे महत्वाचं जे आहे ना, त्याच्यामध्ये आमच्या आईचं मोठं योगदान आहे आम्हाला. पूर्णपणे सगळी माहिती वगैरे आहे ना ती आमच्या आई मला देते. तर त्या पद्धतीने जसं आम्ही नेहमी बनवतो त्या पद्धतीने तुम्हाला मी आज सांगतो. तर तुम्हाला आता मी त्या चिकन दम बिर्याणीची रेसिपी आहे ते आमचे छोटे बंधू आहेत. ते बंधू तुम्हाला दाखवतील. हे नेहमीप्रमाणे रोज करतात. ते तुम्हाला ह्याची रेसिपी दाखवतील. आपण किती वर्ष आलं या व्यवसायामध्ये? तर मी या व्यवसायातून 4 ते 5 वर्ष झाले. तर आपले 5 किलोचे 10 किलोचे बॅचेस असतात चिकन दम बिर्याणीचे बनवायचे. तर आपण दर्शकांना कळवण्यासाठी 1.5 ते 2 किलोची आपण बिर्याणी बनवतो आता. तर त्या लोकांना दर्शकांना समजण्यासाठी तुम्ही घरी हे ट्राय करू शकता. म्हणजे कमी क्वांटिटी मध्ये आपण बनवणार आहे, जेणेकरून आपल्या दर्शकांना त्याचं मसाल्याचं मोजमाप वगैरे समजावं यासाठी आपण करतो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आपले राजधानी सातारची स्पेशल बिर्याणी असणार आहे. तर त्याचं लागणारं साहित्य वगैरे आता आपण समजून घेऊया. 1.5 किलो चिकन दम बिर्याणी बनवूया. तर चिकन आपण सगोना कंपनीचं चांगल्या क्वालिटीचं घेतोय. तर त्याची आपण रेसिपी सगळे तुम्हाला पदार्थ सगळे मसाले दाखवतो. चला बनवूया आपण चिकन. तर आता आपण हे 1.5 किलो चिकन घेतले. तर त्यासाठी तांदूळ किती किलो घेणार? 1.5 किलो तांदूळ आणि त्याचबरोबर आता इतर मसाले लागणार आहेत ना, बरोबर? हो, सगळे मसाले लागणार. आपले मसाल्याबद्दल पण थोडी सांगा. हो, मसाल्याबद्दल सगळी माहिती सांगतो तुम्हाला. आता मसाले दाखवतो चिकन दम बिर्याणीला काय काय बनवायला लागतं. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय आता तर तुम्हाला दाखवतो आपण फ्राय करून कांदा घेतलेला असतो. किती किलो कांदा आहे? अर्धा किलो कांदा आहे. अर्धा किलो कांदा. त्यासोबत बाकीचे मसाले आहेत आपल्याकडे. तर आपण पुदिना घेतो. चिकन मसाला घेतला तो पण 2 चमचे. 2 चमचे. गरम मसाला 2 चमचे. धने पावडर 2 चमचे. मिरची पावडर 2 चमचे. गरम मसाला किचन किंग मसाला 2 चमचे. आणि बारीक मीठ 5 चमचे. व्हाईट पेपर अर्धा चमचा. ब्लॅक पेपर अर्धा चमचा. आणि चटणी कांदा लसूण चटणी 2 चमचे. कस्तुरी मेथी 1 चमचा. पुदिना, कोथिंबीर, तेल, दही, आलं लसूण पेस्ट आणि चांगल्या प्रकारचा आपण कलर वापरतो. ब्रँडेड म्हणजे ब्रँडेड कंपनीचे कलर वापरतो आपण. फूड कलर जेणेकरून दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसलं पाहिजे कस्टमरला, पण त्याचा काही बाधिकार नाही झाला पाहिजे. त्यासाठी आपण चांगल्या कंपनीचे वापरतो की जेणेकरून लोकांना पण खाण्यास पण उत्सुक वाटले पाहिजे. कुठलाही बाधिकार नाही झालं पाहिजे. आवडीनं चवीनं खाल्लं पाहिजे कस्टमर. बरोबर आहे ना. त्यासाठी आपण हे सगळं चांगलं वापरतो मटेरियल. तर आता आपण पुढची स्टेप करा. आता हे आपल्याला मसाले काय करायचे? आता मसाले आपल्याला चिकन आपण सगळं धुवून घेतलेलं आहे. सगळे मसाले त्यात टाकून आपल्याला सगळं फ्राय करून घ्यायचं. आता सगळं आपल्याला गिरवी करून घ्यायची, ते तयार करून घ्यायचं त्याचा. म्हणजे थोडक्यात आपण मॅरिनेट तयार करून घ्यायचं आपल्याला. त्याचबरोबर आता आपण तांदूळ कोणता वापरणार आहे? तांदूळ आपण अल्पास कंपनीचं चांगल्या ब्रँडेड कंपनीचं वापरतो. बिर्याणीसाठी चांगलंच लागतं ते. कारण जेणेकरून कस्टमरला चविष्ट पण लागतं ते आणि कस्टमरला खाण्याला पण तोंडीला चव एकदम उत्तम लागते. तर तो तांदूळ काय धुवून वगैरे काय भिजत घालावा लागतो? नाही, सुरुवातीला भिजत घालावा लागतो. तो चांगला मोरला की त्याची टेस्ट पण चांगली येते. त्याची टेस्ट पण चांगली येते. त्याला चांगला मुरत ठेवायला लागतो पहिल्यांदा. जेव्हा हा मुरत ठेवल्यानंतर त्याची टेस्ट पण चांगली येते आणि तो ओला पण सुका पण असा फ्राय झाल्यासारखा बनतो. बिर्याणी खायला टेस्ट येते चांगली आणि त्याचा बनतो पण चांगला. गिरवी करायला चालू करूया. त्यामध्ये आता आपण हे पेस्ट करून घेतलेली आहे. त्यामध्ये कांदा, आलं लसूण आणि टोमॅटो याची पेस्ट केलेली आहे. साधारण अर्धा किलो जास्त हे जे पेस्ट आपण आता चिकन मध्ये घेतो सगळे मसाले. आता सर्व मसाले यामध्ये आपण टाकतोय. आता चिकन मसाला, गरम मसाला, धने पावडर, मिरची पावडर, किचन किंग मसाला, हिरवी मिरची, कांदा लसूण चटणी, कस्तुरी मेथी, ब्लॅक पेपर, व्हाईट पेपर, बारीक मीठ. मीठ आपल्या चवीनुसारच घ्यायचं. चवीनुसारच घ्यायचं आपल्या मापानुसार.
कोथिंबीर टाकतो आपण आता. हा हा. पुदिना पण टाकला. त्यामध्ये दही पण आपण टाकतो. हा हा. दह्याची क्वांटिटी काय राहील 1.5 किलो साठी? दह्याची क्वांटिटी 1.5 किलोसाठी अर्धा किलो दही आहे. हा हा हा. हे पण आपण यात दही टाकतो. हा हा. तर दही आपलं कुठल्या कंपनीचं आहे? दही पण आपण चांगल्या कंपनीचं घेतो. स्टँडर्ड कंपनीचं आहे ते. हा हा हा. जेणेकरून लोकांना त्याचा स्वादिष्ट चांगला आला पाहिजे, हा, हा. चांगलं खाल्ल्यासारखं वाटलं पाहिजे. हा हा. त्यासाठी चांगल्या कंपनीचा आपण घेतो तो. ठीक आहे. हे आलं लसूण पेस्ट पण आपण टाकतो थोडी. हा हा. हे किती टाकी साधारण आपण? साधारण 1-2 चमचे. हा हा हा. आता हे तेल पण आपण टाकतो त्यात. हा हा. तो हे प्रिया कंपनीचा आहे सोयाबीन. हा हा. हे पण आपण तेल टाकतो हे त्यामध्ये. किती क्वांटिटी आहे? हे साधारण आपल्याला अर्धा किलोच्या आसपास आहे. ठीक आहे ठीक आहे. पण ब्रँडेड कंपनीचा कलर पण टाकतो त्यात, हा, हा. जेणेकरून कलर यावं. हा हा. तर आता आपल्याला सगळे मिक्स करायचे का? सगळे मिक्स करायचे आहेत आपल्याला. हा हा सर्व मिक्स करून घ्यायचं. हा हा. आणि हे मॅरिनेशन करायला किती वेळ ठेवायचं आपल्याला? आपल्याला साधारण तरी आता हे एक 10 मिनिटं लागणार आपल्याला हे मॅरिनेशन करायला. हा हा 10 मिनिटं झाल्यानंतर परत आपल्याला खडा मसाला ऍड करणार आहे. हा हा. तर खडा मसाल्यामध्ये त्यात तमालपत्र येतं, दालचिनी येते, हा. सूर्यफूल येतं, हा जिरे येते, तीळ येते, हा. लवंग असतं. हा, हा. तर आता आपण यामध्ये ऍड करतोय. हा. ते पूर्ण मिक्स करून घ्यायला लागलोय. आपल्याला कांदा पण यात टाकायचा आहे आता. हा हा. आणि त्याची टेस्ट ही खूप वेगळीच असते. हा हा. म्हणजे फ्राईड ऑनियन महत्वाचे. हा, महत्वाची आहे ही. हा हा. तर आता सर्व हे मिक्स झालेलं आहे आपल्याला. हा. तर आता सर आपली पुढची स्टेप आहे. आता आपण बिर्याणी आहे ना, हा. करपू नये म्हणून आणि टेस्ट पण जाऊ नये म्हणून हा, हा. त्यासाठी आपण खाली बटाटा लावलेला असतो. हा, हा. त्यामध्ये बटाटा लावून आहे ना, हा, हा. आपण सगळी मिक्स केलेली चिकन सगळी मिक्स पदार्थ हा. त्यामध्ये टाकून आपण शिजवतो आता. हा हा. म्हणजे आपल्या संबंध तल आपल्या बटाट्याचे स्लाइस लावायचे. साईज लावायची. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. म्हणजे आपले करपल्यानंतर ना आपली टेस्ट खराब होऊ शकते, तर त्यासाठी आपण बटाटा लावतो. बटाटा हे लावतो. एकदम युनिक पद्धत आहे. हो. म्हणजे मी पहिल्यांदाच बघतोय. बरोबर. ठीक. तर आता चला आपण बिर्याणी यामध्ये सगळं मिक्स झालेले मध्ये ओततोय आपण. हा हा. म्हणजे ह्याच्यामध्ये आपला दम लावायच्या टोप मध्ये मध्ये करून घेतोय आता. असं खाली व्यवस्थित थर लावून घ्यायचं का? खाली व्यवस्थित थर लावून घ्यायचा, हा. जेणेकरून प्रत्येक राईस टाकल्यानंतर हा हा. व्यवस्थित आलं पाहिजे आणि प्रत्येक कस्टमरला ते खाण्याची टेस्ट पण लागली पाहिजे. हा हा. त्यासाठी आपण हे व्यवस्थित थर लावून घ्यायचा. हा हा. म्हणजे आपल्या या आवडीमध्ये मॅरिनेट पण होऊन जाईल हा. आणि आपला थर पण लावला जातो. थर पण लावला जातो. हा हा. आणि व्यवस्थित ते शिजलं पण पाहिजे हा हा. ह्यासाठी. ठीक आहे. तर आता पुढची स्टेज काय राहील आपली? आता पुढली स्टेज आहे आपली. आता हे आपण गॅसवरती चालू करून शिजत घालायचं. हा हा. म्हणजे असा फुल डन नाही करायचं? नाही अजून. हा हा. करायचं सर आता पुढची स्टेप आहे आपली. गॅस चालू करून स्लो गॅस मध्ये आहे ना, हा. आता ते उघडून घ्यायचं आहे आपल्याला. हा हा. म्हणजे थोडस आपलं चिकन काही प्रमाणामध्ये शिजून घ्यायचं. घ्यायचं आहे आपल्याला. हा हा. ठीक आहे. प्रश्न होता, तर तुम्ही आपण दम द्यायच्या आधी तुम्ही चिकन थोडं शिजवायला टाकलेलं आहे. हो. तर त्याच्या मागचं कारण काय आहे? त्याच्या मागचं कारण असं आहे की चिकन आहे ना, हा. आपण पहिला 25% शिजवून घेतो. हा. कारण का तर पूर्ण शिजत नाही, त्यात कच्चं राहतं. म्हणजे आता आपण हे 25% शिजून घेणार आहे 25% शिजवून आणि राहिलेलं 75% दम मध्ये मध्ये शिजवणार आहे आपण. हा हा हा. म्हणजे त्याच्या मागचं कारण असं कधी कधी दम मध्ये कच्चं कच्चं राहतं. राहतं. हा हा. मग त्याचबरोबर आता आपण तांदूळाचं काय करणार आता? तांदूळ आता आपण आहे ना, आता उकळलेले हा हा. तांदूळ आता आपण त्यामध्ये टाकणार आहे आता. हा हा. तर भात पण आहे, तांदूळ पण आहे ना, हा, हा. 50% आपण शिजवून घेणार आहे हा, हा. आणि 50% दम मध्ये शिजवणार आहे. हा हा. त्यामुळे त्याची टेस्ट ही वेगळीच येते आपल्याला. हा हा. म्हणजे कच्चं राहू नये कच्चं यासाठी राहू आपण हे चिकन आधी शिजवतोय. हो. बरेचदा कसं होतं, लवकर शिजणार चिकन नसतं. नसतं, वेळ घेतं शिजायला. होय. तर दम मध्ये ते कच्चं राहू शकतं. बरोबर. ठीक आहे. तर आता आपण तांदूळ टाकून घेऊया. हो. ते तांदूळ टाकताना आपण याच्यामध्ये काय फक्त मीठ टाकलं का अजून काय टाकलंय? नाही, फक्त आपण मीठ टाकलेलं आहे त्यात. हा हा. मीठ आणि बरेच लोक तेल वगैरे टाकतात. नाही. फक्त आपण मीठ टाकलं मीठ का? टाकलं आपण फक्त. खडे मसाले वगैरे काय? काही नाही. ठीक आहे ठीक आहे. चालेल. म्हणजे आता हे 50% शिजायला साधारण किती वेळ लागेल? 5 ते 10 मिनिटं सर. ठीक आहे ठीक आहे. चालतंय. आता हे तांदूळ शिजल्यानंतर ना 50% हा. आपण लेअरिंगला घेणार आहे पुढं. हो, लेअरिंग. तो पण आपलं चिकन पण 25% शिजून जाईल. शिजून जाईल. ठीक आहे. मित्रांनो, आता चिकन 25% शिजलेलं आहे आपलं. म्हणजे आता आपलं 25% चिकन शिजलेलं आहे. शिजलेलं आहे आणि तांदूळ पण आपलं 50% शिजलेलं हा. आहे. तर आपल्याला दम देण्यासाठी आता आपण लेअर आतून घ्यायचं आहे. हा हा हा. आता हे लेअर लावून झाल्यानंतर आपल्याला दम किती वेळ द्यायचा आहे? दम सर आपल्याला एक अर्धा तास दम द्यायचा आहे. अर्धा तास दम द्यायचा आहे. हो. मग अर्ध्या तासानंतर आपले चिकन दम बिर्याणी खाण्यासाठी रेडी आहे. त्यासाठी रेडी होणार. तर आपल्या चिकन दम बिर्याणीच्या प्लेटची काय प्राइसिंग आहे? सर आपले हाफ प्लेट येते 90 रुपये. हा. मिड मध्ये आहे आपलं. हा आणि फुल 140 रुपये. हा हा हा. आणि आपण नवीन सिस्टीम पण एक चालू केलेली आहे. हा हा.
तर हाफ 90 रुपये देतो ते आपण 100 रुपये देतो, त्याच्यासोबत एक परोठा लावतो. हा हा हा. नाही मग परत त्या परोठासाठी काय ग्रेव्ही वगैरे देत आहे का? परोठासाठी गिरवी नाही, आपला आहे हा तांबडा पांढरा रस्सा, हा हा कांदा लिंबू हा आहे हाच. हा हा लेअर हातरून तयार झालेला आहे हा, आता. हा. तर यामध्ये आपल्याला स्वादिष्ट येण्यासाठी आपण केवडा वॉटर हा हा हे अंदाजे 4-5 टाइम टाकतो. हा 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 रोज वॉटर हा. ते पण 4 ते 5 टाइम टाकतो. हा हा विनेगर थोडं 2-3 टाइम टाकतो. हा हा आणि त्यामध्ये कलर टाकतो आपण आता, हा फूड कलर फ्रूट कलर टाकतो थोडं आकर्षक दिसण्यासाठी. आकर्षक दिसण्यासाठी. तर आता येलो कलर टाकतो आपण. हा येलो आणि आपण दुसरा कोणता कलर वापरतो? आपला हिरवा कलर, हिरवा, ग्रीन कलर आहे, ग्रीन आणि येलो. येलो. त्याच्यावरती आपण थोडं स्वादिष्ट येण्यासाठी आपण कोथिंबीर पण टाकतो. हा हा तर आता आपली लेअरिंग कम्प्लीट झाली का? लेअरिंग आपली कंप्लीट झालेली आहे. आता दम आपण द्यायचा. दम द्यायचा आहे आपल्याला. हा हा तर दम देताना आपण काय विशेष पद्धत वगैरे काय वापरतोय का? विशेष पद्धत वापरतोय की आता आपण. हा हा तर दम देण्यासाठी आपण आता हे दम लावतो आपण. हा हा तर आपला आता गॅसवर आता हा किती फ्लेमवर ठेवायचा आहे? सर आता सुरुवातीला आपल्याला स्लो फ्लेवरवर ठेवायचा आहे. हा हा स्लो फ्लेवरवर ठेवल्यानंतर हा. दम देण्यासाठी एक 5 मिनिटं आपल्याला मोठा गॅस चालू करायचा. हा हा आता बरीच लोक कणिकनी दम देतात, काय लोक वेगळ्या वेगळ्या पद्धत वापरतात. तर आपण काय करणार, याच्यावर काय वजन वगैरे ठेवणार आहे का? सर आपण यावरती वजन ठेवणार आहे आपण हा, आता हा. दम देण्यासाठी. साधारण 2 ते 3 किलोचं काय ते वजन ठेवायचं? वजन ठेवायचं आहे आपल्याला याच्यावरती. हा हा आता स्लो मध्ये आपण गॅस चालू केलेला आहे आता. हा. आता आपल्याला दम देण्यासाठी याच्यावरती वजन ठेवायचं आहे आपल्याला. हा हा चला आता अर्धा तास दम देऊन झालेला आहे आपले. हा. आता कशी टेस्ट झालेली आहे बघूया आपण. तर दम खोलल्यानंतर जो वाफ आलेली आहे ना मित्रांनो, तर एकदम भारी सुगंध आलेला आहे मित्रांनो. तर आपल्याला आपले दर्शक आहे त्यांना समजावं म्हणून आपण 1.5 किलोच्या क्वांटिटी मध्ये बनवलेलं आहे. म्हणजे तांदूळ 1.5 किलो आहे आणि चिकन 1.5 किलो. तर आपली बिर्याणी रेडी आहे. तर आपली बिर्याणीची प्राइसिंग काय आहे? सर हाफ 90 रुपये आहे आपली हा. आणि फुल 140 रुपये आहे. हा हा तर एकदम टेस्ट अशी चवीदार आहे हा. आणि स्वादिष्ट आहे. एकदा तुम्ही आपल्या स्टार हॉटेलसाठी अवश्य भेट द्या. तर आपलं हे स्टार हॉटेलला नेमकं आहे कुठं? ऍड्रेस कसा आहे आपला? ऍड्रेस आहे गोजेगाव चिंचनेर वंदन, हा रहमतपूर रोड. हा म्हणजे जो सातारावरून रहमतपूरला जो रोड जातो, हा तर ते आपल्या गावाचं नाव काय म्हटलं? चिंचनेर वंदन चिंचनेर वंदन हॉटेल स्टार. हॉटेल स्टार हा हा इथं स्पेशल राजधानी मिसळ आणि बिर्याणी मिळते. बिर्याणी. हा तर कसं आहे, यांच्याकडे तसे 4-5 अजून आयटम मिळतात. सगळे दर्जेदार आहेत. तर त्यातल्या त्यात मिसळ आणि बिर्याणी खूप प्रसिद्ध आहे. तर आता प्लेटिंग लावायला घेऊया. आता आपण राजधानी चिकन दम बिर्याणीची प्लेट लावूया. प्लेटिंग सिस्टीम बघा तर तुम्ही कशी आहे. ठीक आहे. तर आता आपली बिर्याणी खोलली जात आहे. तर बघा कशी स्वादिष्ट वास असा येतो, सुगंध, हा, हा. टेस्ट आहे. पीस बघा. पीस पण कलर पण व्यवस्थित शिजलेले आहेत मित्रांनो. हो, मस्त आणि पीस झालेले जो मसाल्याचा रंग आहे ना, तो पाहून एकदम असं मजा आलेली आहे मित्रांनो. तर आता आपण प्लेट लावून घेऊया. होऊ शकता आपले स्टार हॉटेल राजधानी स्पेशल चिकन दम बिर्याणी. तर अशी प्लेटिंग सिस्टीम आहे आपली. हा. हा प्लेट आहे 90 रुपये. हा. अशी प्लेट सिस्टीम आहे. जर एक परोठा घेतला तर 100 रुपये आपले. हा हा अवश्य भेट द्या आपल्या हॉटेलला. तर मित्रांनो क्वालिटी तर एकदम नादखुळा आहे. तर बनवताना तर क्वालिटीचा अंदाज आलेलाच आहे. तर सातारा रहमतपूर रोडला कधी येणं झालं तर आवर्जून थांबा हॉटेल स्टारला. इथं मिसळ आणि बिर्याणी एकदम टॉपचा विषय असतो मित्रांनो. तर एकदा अवश्य भेट द्या.